शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार मिळावा यासाठी राज्यातील विविध शाळांच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिघामध्ये जंक फूड विक्री, जाहिरात, विपणन आणि विनामूल्य वितरणावर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDAनं बंदी घातली आहे। या संदर्भातील आदेश अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व शाळांसाठी जारी केला आहे। राज्यातील शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी शाळांसह सर्व शिक्षण मंडळांना संलग्न असलेल्या शाळांना हा आदेश लागू करण्यात आला आहे। बदलती जीवनशैली, आक्रमक विपणन म्हणजे मार्केटिंग आणि अतिप्रक्रियायुक्त पदार्थांमुळे शाळांच्या परिसरात सध्या उच्च चरबी, साखर आणि मीठ असलेले अन्नपदार्थ, शीतपेय, चिप्स, तळलेले स्नॅक्स आणि जंक फूड सहज उपलब्ध होतं। या पदार्थांच्या नियमित सेवनानं लठ्ठपणा, सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता, ॲनिमिया, एकाग्रता कमी होणं आणि भावी आयुष्यात जीवनशैलीच्या आजारांचा धोका वाढतोय आणि त्यामुळेच FDAनं शाळांच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिघामध्ये जंक फूड विक्री, जाहिरात, त्यांचं विपणन आणि विनामूल्य वितरण यावर बंदी घातली आहे। शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री। आता बाउंड्री कोणती? तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे। शाळेच्या कॅन्टीनमध्ये बॅलन्स मील असणं खूप गरजेचं आहे। मग बॅलन्स मील म्हणजे काय? की सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, कडधान्य, मोड आलेली कडधान्य, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यांचा सगळा समावेश केला तर नक्कीच एक पोषण आणि बॅलन्स मील विद्यार्थ्याला मिळू शकतं। मग खिचडी, भाकरी, मिलेट्स, रागी यांचा समावेश त्यांच्या जर अन्नांमध्ये केला, त्यांचा जर दैनंदिन आहारामध्ये केला तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला एक पोषण मूल्य मिळू शकतात।